हॅलो एव्हरीवन, वेलकम टू AI अंगणवाडी. आपण आज या व्हिडिओमध्ये VR कसं सुरू करावा आणि टॅब TVशी कसा कनेक्ट करावा याविषयी माहिती शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण TV सुरू केला, नंतर यामध्ये आपल्याला लेट्स विव हा ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलाच असेल, तर तो आधी TVमध्ये सुरू करावा. नंतर सेम टॅबमध्ये पण आपण लेट्स व्ह्यू हा ॲप्लिकेशन सुरू करावा. लेट्स व्ह्यू नंतर दोन्ही सुरू झाल्यानंतर तिथे वरती आपल्याला कोपऱ्यामध्ये सेकंड ऑप्शन दिसत आहे स्कॅनिंगचं, तिथे आपण सिलेक्ट करावं आणि TVवरचा कोड आपण स्कॅन करून घ्यावा. कोड स्कॅन झाल्यानंतर इथे आपल्याला सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे. आता आपल्याला दिसेल की टॅब आणि TV दोन्ही पण सेम दिसत आहे. तर आपल्याला TVमध्ये काहीच नाही करायचं आहे, टॅबवरूनच हँडल करायचं आहे. बॅक जायचं, नंतर फोटोन VR चालू करायचा. नंतर आपण टॅबमध्ये फोटोन VR चालू करू तसंच TVमध्ये पण होणार आणि सेम टायमिंगला आपल्याला VRमध्ये पण सुरू करायचं आहे. तर VRचा रिमोट आपण आधीच सेट करून ठेवायचा, A आणि B वाला बटनवाला. आणि सेल कशा प्रकारे टाकायचा, ही जी बाजू आहे ती वरच्या साईडला अशा प्रकारे आपण सेल त्यामध्ये टाकून घ्यायचा. सेल टाकल्यानंतर आपल्याला पांढरा लाईट चालू झालेला दिसेल, थोडा तो व्हायब्रेट होतो आणि सेल चालू झाला. नंतर VR आपण सुरू करून घ्यावा स्टार्ट बटननी. VR सुरू झाला की त्याला थोडा वेळ लागतो. सुरू झाला की त्यावर आपल्याला कोलाबाची ईमेल दिसेल आणि ते कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल. तर कंट्रोलरनी आपल्याला A बटननी त्यावर कंटिन्यूवर प्रेस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या टॅबमध्ये जीमेलवर एक मेल येईल, किंवा जर मेल नाही आला तर खाली एंटर कोडचं ऑप्शन असते, तर एंटर कोडवर क्लिक केलं तर तिथे कोड दिसतो. तो कोड आपल्या संबंधित ट्रेनरला सांगून आपण तो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. ॲक्टिवेट झाला तर आपला VR सुरू होतो. तर आता इथे मला ईमेल आलेला होता, तर जीमेल अकाउंट ओपन करून त्यामध्ये आता आलेला ईमेल ओपन करायचा. तिथे लॉग इनचं ऑप्शन दिसते, तर लॉग इनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर VR जर कनेक्ट झाला तर इथे आपल्याला ऑल सेट म्हणून दिसणार. ऑल सेट जर आलं तर आपला VR ईमेल लॉग इनवरून कनेक्ट झालेला आहे. VR कनेक्ट झाल्यानंतर तिथे आपल्याला स्क्रीन दिसणार, वायफायचं ऑप्शन दिसेल, खाली एक पट्टी दिसेल, तिथेच फोटोन VRचं पण ऑप्शन आहे. जर कुणाचा वायफाय कनेक्ट झालेला नसेल तर वायफायवर जाऊन A बटनने प्रेस करावे आणि आपला वायफाय कनेक्ट करून घ्यावा. जर कनेक्ट झाला असेल, नंतर जसं आपण टॅबमध्ये फोटो VR चालू केलं त्याच वेळेला आपण VRमध्ये सुद्धा फोटो VR A बटनवरून सिलेक्ट करून A बटनने प्रेस करून फोटो VR त्याच्यामध्ये सुरू करायचं आहे. नंतर सुरू झाल्यानंतर काय की कुठल्या VRला लॉग इनचं ऑप्शन दाखवते, तर तिथे युजरनेम आणि पासवर्ड. तर आपल्या VR सेटवर जो युजरनेम आणि पासवर्ड दिलेला असतो तोच तिथे युजरनेमच्या ठिकाणी युजरनेम टाकावा, पासवर्डच्या ठिकाणी पासवर्ड. आपल्याला VR सुरू केल्यावर त्याच्यामध्ये आपण क्लिक केलं युजरनेमच्या ठिकाणी, तर आपल्याला तिथे खाली एक कीबोर्ड ओपन होतो VRमध्येच. तर आपल्याला कंट्रोलरनी A बटननीच प्रेस करून पासवर्ड आणि युजरनेम टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. नंतर टॅबमध्ये ग्रेड 1 सिलेक्ट करून इथे सेकंड ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. नंतर लोडिंग झाल्यानंतर स्टार्ट बटन येते, स्टार्ट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे.
नंतर इथे ॲरो दाखवत आहे आपल्याला कंटेंटमध्ये, तर आपल्याला कंटेंटवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे आपल्याला सिलॅबस ओपन झालेला दिसत आहे. नंतर करिक्युलमच्या साईडनी तिथे आपल्याला प्री प्रायमरी आणि प्री प्रायमरी राईम्स दिसत आहेत. त्यापैकी एक सिलेक्ट केलं तर इथे आपल्याला सिलॅबस दिसतो. प्री प्रायमरी VR सिलेक्ट केलं की त्याच्यात नर्सरी, UKG, LKG सगळे सिलॅबस आपल्याला ओपन होतात. त्यापैकी एक सिलेक्ट केला, लोडिंग होत आहे. लोडिंग व्हायला उशीर दिसतो. नंतर लोडिंग झाल्यानंतर क्लोज. इथे VR कनेक्ट झाला असेल तर स्टुडंट लर्निंगमध्ये तो दिसतो. नंतर इथे प्ले बटन आहे, लर्नर्स दाखवत आहे. प्ले बटन आहे, प्ले बटननी प्ले करायचा. इथे आपल्याला आपल्या टॅबमध्ये जे दिसणार तेच आपल्याला TV मध्ये आणि VRमध्ये पण सेम दिसणार. थँक्यू. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना.